अखेर अंगणवाडी सेविकांसाठी आली आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी. ती म्हणजे आता अंगणवाडी सेविकांना भविष्य निर्वाह निधी मिळणार. निधी आयुक्तांचा निर्णय. तर जिल्हा परिषदेला भरावे लागणार 1084 कोटी. पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. सरकारच्या एकत्रित बालविकास योजनांमध्ये काम करणाऱ्या जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि सेविका, आशा कर्मचारी, अर्धवेळ परिचारिका आणि यासारख्या सुमारे 9015 कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू होतो, असा निर्णय पुण्याचे भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वरिष्ठ यांनी सोमवारी झालेल्या सुनावणीत दिला. सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन्सचे सिटू अजित अभ्यंकर आणि आशा कर्मचारी संघटनेच्या किरण मोघे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सिटूचे वसंत पवार आणि संघटनेच्या रजनी पिसाळ उपस्थित होत्या. अभ्यंकर म्हणाले की या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी हा संपूर्ण भारतातील पहिला आणि ऐतिहासिक निर्णय आहे. सरकार या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी मानत नव्हते. त्यांना वेतनाऐवजी मानधनाच्या नावाखाली जबाबदारी टाळत होते. परिणामी त्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू होत नव्हती. खाजगी आस्थापनेतील भविष्य निर्वाह निधीची मागणी केली असता कायद्यातील अपवादांचा दाखला सरकारकडून दिला जात होता. मोघे म्हणाल्या की वरिष्ठ यांच्यासमोर सुनावणीत सिटूची आपली बाजू मांडल्यानंतर या कर्मचाऱ्यांना हा निधी लागू होत असल्याचे वरिष्ठ यांनी सांगितले. हा निर्णय फक्त पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित असला तरी त्या आधारे महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदा आणि पालिकांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनाही भविष्य निर्वाह निधी मागण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा. धन्यवाद.